मिळालं, ज्याला मिळलं त्याला मिळलं आणि नाही त्याला काहीच नाही मिळलं। अजून ह्याच्यापेक्षा जास्त सुधारणा व्हावं। एका खताचे गुन्हे मग आम्ही 500 रुपये टॅक्स भरतो, बरोबर आहे का नाही? मोबाईल घेतला तर 2-3 हजार टॅक्स जातो, प्रत्येक गोष्टी मागे जातो, असं काही विशेष केलं नाही। आम्हाला असं पाहिजे माणूस की आमच्या बोलल्याला थांबायला। विधानसभा निवडणुकीला अवघे 10-12 दिवस शिल्लक आहेत आणि आत्ता मी आली आहे पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये। पुण्यातलं हे मध्यवर्ती मार्केट यार्ड आहे, पर्वती मतदारसंघामध्ये हे मार्केट यार्ड येतं। मात्र या मतदारसंघातलेच नाहीत तर संपूर्ण पुण्यातले नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात। त्यामुळे इथे जे ग्राहक आलेले आहेत या ग्राहकांचा कौल नेमका कुणाला आहे आणि त्यांच्या मनातला आमदार कोण आहे हे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। बरं, लाडकी बहीण योजना आली माहितीये तुम्हाला? आलेली मग तसं तुम्हाला मिळाले का पैसे? आम्हाला नाही मिळालं, ज्याला मिळलं त्याला मिळलं आणि नाही त्याला काहीच नाही मिळलं। आजोबा कुठल्या मतदारसंघातले आहात तुम्ही? कुठल्या मतदारसंघात? आम्ही चंद्रकांत पाटीलच्या तिकडे राहतो। कोथरूड? आम्ही कोथरूडचा विकास झालाय वाटतं का? विकास झाला वाटतं का कोथरूडचा? विकास आता मी काय मीटिंगला जात नाही, सुधारणा झाली। सुधारणा अजून काय व्हावं वाटतंय? अजून काय व्हावं वाटतंय? अजून ह्याच्यापेक्षा जास्त सुधारणा व्हावं। कोण निवडून येईल वाटते? निवडून कोण येईल? कोण? चंद्रकांत पाटील येतील, परत एकदा येतील वाटतं। लाडकी बहीण योजना काम करेल असं वाटतंय का? करेल करणार। दादा कुठल्या मतदारसंघात? कर्जत जामखेड, कर्जत जामखेड। कोणाची हवा आहे? रोहित दादा पवार। रोहित दादा? हो। काय केलंय रोहित दादांनी? रोहित दादांचे लय काम आहेत, काय काम? लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांपर्यंत। राम शिंदेचं पण तेवढी चर्चा। अहो पण ते 2च वर्ष त्यांची सत्ता होती, राम शिंदेची 15 वर्ष होती ना, फरक आहे का नाही? असं आहे। काय केलं का नाही राम शिंदेचं? राम शिंदेंनी बी केलं ना, 15 वर्ष सत्ता त्यांनी कामं केले। ह्यांची 2 वर्ष होती, 2 वर्षांनी गेली, त्यांनी भरपूर कामं केली। परत तेच येतील वाटतं? परत 100% तेच येणार, काहीच विषय ते आलेच तर त्यांनी काय काम करावं असं वाटतं? आलेच तर त्यांनी हेच आपले जे रेग्युलर काम आहेत ना, शाळेच्या बाबतीत मुलांना जे ते वाटतात ते चालू ठेवायचं, थोडंफार रस्त्यांकडे लक्ष द्यायचं, हाय तेच काम चालू ठेवायचं। बरं, आता लाडकी बहीण योजना आली आहे, तुम्हाला चांगली वाटते का? नाही वाटत, त्याचं काय खरं नाही एवढं। अहो काय आम्ही टॅक्स भरतो तेवढा, एका खताचे गुन्हे मग आम्ही 500 रुपये टॅक्स भरतो, बरोबर आहे का नाही? मोबाईल घेतला तर 2-3 हजार टॅक्स जातो, प्रत्येक गोष्टी मागे जातो, असं काही विशेष केलं नाही। तेल डबा वाढला, गॅस वाढला, गॅस मागे आम्ही टॅक्स देतो, प्रत्येक गोष्टी मागे देतो, काहीच सोडलं नाही। तर मग आता आरक्षणाचा मुद्दा पण खूप जास्त चर्चेत आहे, या सगळ्याचा फटका बसेल असं वाटतं? 100% बसणार। बीड तिकडल्या आमच्या तिकडच्या सगळ्या भागामध्ये आरक्षणाचा भरपूर फटका बसणार, काहीच विषय नाही। कोणाची सत्ता यावी अशी इच्छा आहे तुमची? सत्ता सध्या महाविकास आघाडीची जी आहे, म्हणजे चान्सेस जास्त आहे। महाविकास आघाडीची सत्ता आली तर कुणाला मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल? रोहित दादा पवार 100%। दादा कुठल्या मतदारसंघातले आहात आणि काय समस्या आहेत तुमच्या मतदारसंघात? पर्वती मतदारसंघात नाही, आमच्या इथलं म्हणजे ड्रेनेज लाईन तुंबणे वगैरे त्याच्या समस्या आहेत, रस्ते नाही आहे, खड्डे झाले रस्त्यांना, त्या समस्या आहेत। बरं, मग या समस्या कोण लवकर सॉल्व्ह करेल वाटते? आता येणारी सरकारकडून अपेक्षा आहेत। विद्यमान आमदार तर 3 उत्तम आमदार होत्या 15 वर्षात कामं केली आहेत का तशी? कामं झालेली आहेत बऱ्यापैकी, पण थोडी हे किरकोळ कामं बाकी आहेत। तुमचा अंदाज काय, सत्तेत कोण येईल यावेळेस? महाविकास आघाडी येईल, महायुती येईल? माझ्या मते तरी भाजप सरकार सत्तेमध्ये बसणार। पण लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल असं वाटतं? हो झाला ना, महिलांना झाला बऱ्यापैकी, भावांना? भावांना नाही झाला, नाही झालं? नाही। मराठा आरक्षणाचा, ओबीसी आरक्षणाचा पण प्रश्न आहे, या सगळ्याचा कुठं परिणाम होईल वाटतंय? मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही, त्याचा काही नाही फरक पडत। त्याचा आमच्या इथे काय संमिश्र लोक आहेत सर्व, त्यामुळे त्याचा काय फायदा होऊ शकत नाही। आता ज्यांची कुणाची सत्ता आहे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडेल? मुख्यमंत्री सर्व विचार करता माझ्या मते देवेंद्र फडणवीस म्हणजे हुशार नेतृत्व आहे, त्यांना आवडेल तुम्हाला? हो, बघायला आवडेल। आजी तुमच्या इथे तुम्ही लोकसभेला आता फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा, आले का? आले की आता मत कोणाला द्यायची काय ठरवलं का? तसं काय नाही ठरवलं आणि नाही ठरवलं? हो, तुमच्या भागात चर्चा कोणाची जास्त आहे? आपल्या त्या ह्याची हेमंत रासनेंची चर्चा वाटते? हा, बरोबर, ते निवडून आले तर त्यांनी काय काम करावं असं वाटतं तुम्हाला? आम्हाला असं पाहिजे माणूस की आमच्या बोलल्याला थांबायला, की आता असा कुठला कारपुटर नाहीये काय
की आपण गेलो ना त्यांच्या दारात, आता आपल्याला मत मागाई येतात, कोणी राहू द्या, तर आपण आता गेलो ना त्यांच्या दारात, ते काय म्हणतात माहित आहे का, घरात नाहीत, बाहेर गेल्यात, असं आम्हाला उत्तर असतात. म्हणून आम्ही काही डिसिजन घेतलेलं नाही आता. 5 वर्षात फिरकत नाहीत कोण. हा, कोणच फिरकत नाही, असं कुठल्या कामाला येतच नाहीत की माणसाने यावं ना, का काय नड अडचणीला काय झालं तर यावं ना, येत नाही, तसे येत नाहीत माहित आहे का. म्हणून तसं माणूस पाहिजे आपल्याला की निमेरात चला, कवा बी काय झालं तर यावं सगळ्यासाठी, असं माणूस. काय काम करायला पाहिजे वाटतं आता? तिकडे काय समस्या आहे, प्रॉब्लेम काय तुम्हाला? आम्हाला तिकडं काय प्रॉब्लेम, काय शांतता असावी, शांतता, समजलं का, शांतता. गुन्हेगारी खूप आहे तुमच्या भागात. हा, शांतता असावी, अत्याचारपणा नसावा, न्याय असावा, न्याय द्यावा. दोन्ही पार्टीला चांगलं बोललं पाहिजे, दोन्ही पार्टीला नीट समजून सांगितलं पाहिजे. बरं, मग आता तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला का? भरले ते, पैसे आले का? आले ते किती आले? 7,500. 7,500. मग आता मतं कोणाला द्यायची काय ठरलं का? कमळला. कमळला द्यायचं. तर तुम्ही ज्या भागात राहता तिथे तुम्हाला प्रॉब्लेम काय वाटतं आता तुम्हाला? काय नाही, चांगले चांगलं आहे. महागाई वाढली आहे का? वाढले ते. मग घर चालवणं कसं वाटतं आता? किती रुपये लागतात घर चालवायला? आता लागतंय, काय सांगायचं आता, 30 रुपये किलो. आजोबा, तुम्ही कुठल्या मतदारसंघातल्या आहात? आम्ही नाही मतदारसंघात. कुठं मतदान कुठं आहे तुमचं? मतदान कुठं आहे, गाव कुठलं? आम्ही वेल्लापूर तालुक्यात. वेल्ल्यात कोणाची चर्चा वाटते आता सध्या? प्रॉब्लेम काय तिथे तुम्हाला, समस्या काय वाटतात? आता आपल्या तिकडं लागणार शिवसेना लागेल असं वाटतं. पण समस्या काय वाटतात? पण तुमच्या गावात काय लाईट असेल, रस्ते, काय वाटतं? झाले ते पूल झाला, रस्ते झाले, पाणी झाले, सगळं झालंय चांगलं. सगळे झाले. आता राज्यात काय तुम्हाला चर्चा कोणाची वाटते, कोणाची सत्ता येईल असं वाटतं? आता सत्ता काय तर कुणाची, आता मतदानावर ना, तर कुणाची सत्ता येईल, कुणाची कशाचं काय सांगता येईल. कोण आलं तर कामं पटापटा होतील असं वाटतंय? तुमचा अनुभव काय एवढ्या वर्षाचा? आता उद्धव साहेबला आले पाहिजे, उद्धव साहेब आले पाहिजेत असं वाटतं. शिवसेना. तर परत मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल. हा, तर तुमच्या घरातल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते का? पैसे आले का? नाही, मी नाही भरलेच नाही. नाही भरले. तर ज्यांना पैसे आले त्या महिला मतं देतील असं वाटतं का? आता काय सांगता येईल त्यांचं, आता त्यांचे काय सांगता येईल आपल्याला तसं. सध्या आरक्षणाचा पण प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. या सगळ्याचा कुठं पण परिणाम होईल वाटतं? आम्ही ते केलेच नाही, ते लाडक्या बहिणीचं काय तसलं नाही केलं. तर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. या सगळ्याचा परिणाम होईल वाटतं का मतांवर? नाही, ते आपल्याला आरक्षण मिळलंच पाहिजे ना, आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळलंच पाहिजे. त्यांचं पण चांगले मनोज. मग मराठा बांधव कोणाला साथ देतील वाटते आता? कोण? मराठा बांधव सगळेच सगळे साथ ह्यालाच देणार आता, मनोजला, शिवसेनेला. हा, महाविकास आघाडीला. मार्केट यार्डमध्ये खरेदी करायला आलेल्या वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांशी आज आपण बोललो. नागरिक जरी वेगवेगळ्या भागातले असले तरी पण महागाईची समस्या ही सगळ्यांनाच सेम पद्धतीने जाणवतीये. त्यामुळे महागाई कमी करणारं सरकार हवं असं सांगताना इथले नागरिक भेटतात. बाकी जर पाहिलं तर आपण संमिश्र प्रतिक्रिया आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही बाजूने तितकाच कल पाहायला मिळतोय. फार 50-50 वातावरण सध्या तरी वाटतंय. मात्र हीच सगळी जनता आता मतदानाच्या रूपाने नेमका कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.